नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण याच्या आधी स्थानिक दर्शनी किंमत याच्यावरती व्हिडिओ बनवला, परंतु याच्यावर काही फसवे जे गणित असतात ते कसे सोडवायचे याच्या काही ट्रिक्स मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की बघितल्याबरोबर लगेच उत्तर कसं काढायचं या ट्रिक्स आपण याच्यात बघूया। आणि कमेंट आले मला एक की सर दर्शनी किमतीवर आधारित एक व्हिडिओ बनवा, म्हणून आपण हा व्हिडिओ बनवला आहे। बघा आता जेव्हा कोणतीही संख्या असते, एक संख्या मी या ठिकाणी घेतो 6935, तर त्या ठिकाणी ह्या प्रत्येक अंकाच्या दोन किमती असतात, एक असते स्थानिक किंमत, एक असते दर्शनी किंमत। आता स्थानिक किंमत म्हणजे काय? स्थानिक शब्दात स्थान, हे लक्षात ठेवा, स्थान ह्या शब्दाचा अर्थ आहे जागा, बरोबर? त्या अंकाची त्या संख्येमध्ये जागा कोणती आहे तिच्यावरून तिची कोणती किंमत ठरते? स्थानिक किंमत। आता तुम्ही म्हणणार सर जसं आपलं घर असतं, आपल्या घराची एक विशिष्ट जागा असते, त्याच्यानंतर मग पुढे आजूबाजूला रस्ता असतो, नंतर दुसरं घर असतं, त्याची एक जागा असते, तशी या संख्येमध्ये प्रत्येक अंकाची एक जागा ठरलेली असते कोणतीही संख्या तयार करताना। मग ही शेवटची जी जागा असते, हे शेवटच्या घरातली ही कोणती जागा असते? एककाची। ही नंतरची जागा असते दशकाची, शेवटून 3 नंबर जागा असते शतकाची, नंतर ही 4 नंबर असते हजाराची, त्याच्या पुढे असते ते असते दशहजाराची। इथं संख्याने आपण हजारापर्यंत बघूया, बरोबर? तर ह्या प्रत्येक संख्येची ही जागा आहे आणि त्या जागेवरून तिची किंमत आपल्याला ठरवायची आहे। मग कशी ठरवायची? तर बघा हा 5 एकक, 5 एकक म्हणजे सुट्टे, तर याची स्थानिक किंमत किती राहणार? फक्त 5। जी संख्या एककाच्या जागेवर असते, तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल परीक्षेमध्ये की टिंब स्थानच्या संख्येची किंमत ही नेहमी सारखीच असते, तर मग कोणाच्या जागेवरची? एककाच्या जागेवरती। एककाच्या जागेवर जो अंक असला त्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत नेहमी सेम राहील। दर्शनी किंमत आपण पुढे बघूया। आता हा आहे दशक, दशकचा अर्थ असतो 10, दशक ह्या शब्दाचा अर्थ आहे 10। जर मी तुम्हाला पैशांच्या रूपात सांगायचं म्हटलं हे, तर असं समजू की आपण 10 रुपयाच्या 3 नोटा आहेत, म्हणजे किती रुपये झाले? 30 रुपये ना। 10 रुपयाच्या 3 नोटा, 10 रुपये 10 रुपये 10 रुपये, 10 20 30, एकत्र मिळून 30 रुपये। मग ही याची काय किंमत झाली? स्थानिक किंमत, कारण तो 3 कोणत्या जागेवर आहे? दशकाच्या। मग आता जर हे नाही कळलं तर लक्षात कसं ठेवायचं? साधी गोष्ट आहे बघा, हा 3 जसाच्या तसा लिहून घ्यायचा, 3च्या नंतर किती अंक दिलेले आहेत? एकच अंक आहे, हा 5 हा एकच अंक आहे, बरोबर ना? काय जण म्हणणार 5 अंक आहे, 5 अंक नाही, अंक एकच आहे, तो अंक आहे 5। म्हणून आपण काय करणार, ह्या 3च्या पुढे एकच अंक दिलाय म्हणून 3वर एक शून्य ठेवून द्यायचा। किंवा हे जरी नाही कळलं तर आपण असं समजू शकतो ना की दशक म्हणजे 10, दशक म्हणजे 10, मग 10 वर किती शून्य असतात? 1, 10 मध्ये एक शून्य असतो, तो एक शून्य इथं देऊन टाकायचा। आता पुढे जाऊ अजून, हा 9 काय आहे? शतक, आणि शतक म्हणजे काय असतो? 100, शतकचा अर्थ काय असतो? 100, त्याच्यावर किती असतात? शून्य 2। आता हे पण नाही लक्षात राहिलं तर आपली आयडिया सांगितलेली की हा 9 जसाच्या तसा लिहून घ्यायचा, 9 नंतर किती अंक आहेत? 1 आणि 2, हे 2 शून्य देऊन टाकायचे। ही झाली त्याची स्थानिक किंमत, त्याच्या जागेची किंमत। आणि हे असं पण म्हणू शकतो आपण, 100च्या 9 नोटा जर घेतल्या तर ते किती रुपये होतात? 900 रुपये। आता हजाराचं सुद्धा तसंच येणार, हजार म्हणजे काय? 6 लिहिला आणि 1 2 3, हे 3 शून्य देऊन टाकले, ही झाली याची स्थानिक किंमत। आता हजाराच्या नोटा बंद झाल्या समजा, पण 100च्या नोटा जर केल्या आपण, तर मग ह्या 100च्या आपल्या ह्या नोटा घेतल्या आपण, किती घेतल्या? जास्त नोटा घेतल्या, हे बघा 100च्या जर आपण, जास्त गोंधळ होईल तुमचा, त्यापेक्षा आपण सरळ हे लक्षात ठेवा की 6 ही संख्या लिहायची, त्याच्यानंतर पुढे किती अंक आहेत ते अंक मोजायचे आणि ते शून्य देऊन टाकायचे। एवढी साधी युक्ती लक्षात ठेवा। किंवा हे अजून असं पण लिहितात, हा एकक स्थानचा अंक आहे, यालाच 5 गुणिले 1 म्हणतात। हा दशक स्थानचा अंक आहे, हा 3, त्याला गुणिले 10 करतात, कारण की दशक म्हणजे 10। हा शतक स्थानचा अंक आहे, 9 गुणिले 100 असं पण लिहू शकता। त्याच्यानंतर हा 6, तर 6 गुणिले 1000 असं पण लिहू शकता। तुम्हाला आता वाटेल की हा गोंधळ होतोय तुमचा, पण गोंधळ अजिबात होणार नाही। जर तुम्हाला हे लक्षात राहत नसेल तर हे राहू द्या, आपल्याला ही आयडिया तर लक्षात आली
की त्याच्यानंतरचे अंक मोजायचे, 0 द्यायचे. ठीक आहे. आता हे झाले स्थानिक किंमत. सर मग दर्शनी किंमत काय असते हो? तर दर्शनी किंमत म्हणजे आता मी तुम्हाला दिसतोय, बरोबर? तर माझे नाक, कान, डोळे जेवढे आहे, जसा आहे मी तसा तुम्हाला दिसतोय. काळा गोरा कसा तरी दिसतोय, पण मी जसा आहे तसा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतोय. म्हणजे काय झालं, जी संख्या आपल्याला जशी दिसते ना तीच तिची काय असते, दर्शनी किंमत. हे लक्षात ठेवा. आता बघा 6 9 3 5 याच्यामध्ये 0 मोजायचं याचे काही काम नाही, कारण की हा काय इथं 6 काय दिसतोय, हा 6 दिसतोय ना, मग याची दर्शनी किंमत काय असणार, 6. 6 कसा दिसतोय बाबा, 6 सारखाच दिसतोय, बरोबर? हा 9 कसा दिसतोय, 9 सारखाच. म्हणजे ही याची दर्शनी किंमत किती झाली, 9च. ह्या 3 ची दर्शनी किंमत किती झाली, 3च. आणि ह्या 5 ची दर्शनी किंमत किती झाली, 5. फक्त 2 शब्द लक्षात ठेवा, दर्शनी आणि स्थानिक, बरोबर? दर्शनी आणि स्थानिक किंमत. मग याच्यात पण एक लक्षात ठेवायचं, दर्शन शब्द लक्षात ठेवायचा. दर्शन म्हणजे आपण जसं देवाचं दर्शन घेतो, मूर्ती जशी असते तशी दिसते, तेच झालं. अंक जसा असतो तसा दिसतो, तीच त्याची दर्शनी किंमत. या इथं एक 2-3 उदाहरणं या ठिकाणी बघितले, बघूया आपण. एक संख्या आहे ही 58,995. या संख्येमध्ये आपण काय करू, अशी खाली रेषा दिली ह्या 8च्या खाली, तर परीक्षेत तुम्हाला असं देईल, अधोरेखित असा शब्द येतो, अधोरेखित. अधोरेखित म्हणजे ज्याच्या खाली रेषा आहे तो अंक. आता कोणाच्या खाली रेषा आहे, 8 ह्या संख्येच्या खाली रेषा आहे. तर याची स्थानिक किंमत बघूया आणि दर्शनी किंमत. दर्शनी किंमत आपलं ठरलंय, जी संख्या दिसते तीच. मग दर्शनी किंमत 8ची 8च राहणार, बरोबर? ह्या 6ची दर्शनी किंमत 6च राहणार, आणि इथं ह्या 5ची दर्शनी किंमत 5च राहणार. जो अंक असतो तेच. आता स्थानिक किमतीचा विचार करू आपण. हा 8 आहे ना, हा दिला मी इथं, त्याच्यानंतरचे अंक मोजले 1 2 3. हा हे पण नाही कळत, अजून एक आयडिया सांगतो बघा. आपण संख्या वाचताना 58,995 वाचले, एकक, दशक, शतक, हजार. हा 8 कोणत्या जागेवर आहे, 8,000च्या जागेवर आहे. हजारच्या म्हणजे 8,000. हे बघा 8,000 असं पण समजू शकतं. सोपं आहे, फक्त वेगवेगळ्या प्रकारे आहे एवढंच. त्याच्यानंतर हा 6 घेतला, 6 झाला आपलं. इथं आपण काय करू, हा 7 घेऊ. इथं ही संख्या झाली म्हणून 7 घेतो मी. आता हा इथं आपण हा खोडला म्हणून काय करतो, 7ची दर्शनी किंमत 7च येणार. आणि याची स्थानिक किंमत आपण जर विचारली तर 7 हा लिहिला, त्याच्यानंतर अंक आहे का, नाही, मग त्याची स्थानिक किंमत सुद्धा 7च येणार. मग आता तुम्हाला सांगितलं ना मी, एककाच्या जागेवर जो अंक असतो त्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत सारखीच येते. मग इथं 7च्या ऐवजी 5 पण राहिला असता तरी पण 5 5च आली असती या ठिकाणी किंमत. आता या ठिकाणी बघा, स्थानिक किंमत बघायची. हा 5 कोणत्या जागेवर आहे, एकक आणि दशक. दशक म्हणजे 10, म्हणजे 10 10च्या 5 नोटा म्हणजे 50 रुपये असं होणार. आणि जर एवढी संख्या आपण बघितली 56 म्हणजे किती, हा 50 आणि 6, बरोबर ना? आणि नाहीतर मग आपला नियम ठरला आहे, हा 5 लिहून टाकायचा, त्याच्यानंतर किती अंक आहे, 0, एक अंक आहे म्हणून तेवढा एक 0 देऊन टाकायचं. हे झालं अशा पद्धतीने स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. आता याच्यावर आधारित काही उदाहरणं मी इथं लिहितो. ती उदाहरणं बघितल्यानंतर तुम्हाला याच्यावर कशी गणितं येतात ते समजेल. ठीक आहे, बघा इथं काही उदाहरणं मी लिहिलेली आहेत. 4,567 या संख्येतील सर्व अंकांच्या दर्शनी किमतींची बेरीज किती असेल. आता तुम्हाला सांगितलं दर्शनी किंमत म्हणजे जे दिसते तेच अंक, बरोबर ना? मग आता इथं 4 दिसतो, तर 4 अधिक हा 5 अधिक 6 अधिक 7 यांची बेरीज किती होईल ते बघायचं. 5 आणि 4 9, 9 आणि 6 15, 15 आणि 7 किती होतात, 22. म्हणजे याचं उत्तर किती येणार, 22. हे आपलं उत्तर येणार. तर बघा, दर्शनी किमतींची बेरीज म्हटलेलं आहे. मग दर्शनी किंमत म्हणजे काय दिसतोय, हा 4, तर हे 4, 5 दिसतो 5, 6 दिसतो तर 6, 7 दिसतोय तर 7, त्यांची बेरीज केली तर 22 येते, बरोबर? पुढचा प्रश्न बघा,
9648 या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती असेल? आता हा फसवणारा प्रश्न आहे. इथं विचार करायची सुद्धा गरज नाही, कारण की स्थानिक किमतींची बेरीज केली तर तीच संख्या भेटते. मुळात जी संख्या दिलेली आहे तीच, कारण हे 9000 घेतले, हे 600 घेतले, हे 40 घेतले आणि 8 घेतले आणि ते एकत्र केले तर 9648च मिळणार. आता स्थानिक किमती कशा काढणार आपण? ह्या 9ची स्थानिक किंमत किती येणार? 9000, कारण 9 नंतर 3 झिरो, हे 3 झिरो दिले बरोबर. नंतर हा 600 बरोबर, नंतर हे 40 आणि हे 8, याची जर बेरीज केली, हा 8 इथं, तर 8 हे 4 हे 6 आणि 9, ही जी मूळ संख्या आहे 9648 हीच आपल्याला भेटते. म्हणून याचं उत्तर सरळ सरळ काय येणार? 9648. दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत, गंमत लक्षात घ्या, या किमतींमधली गंमत लक्षात घ्या. दर्शनी किंमतींची जर बेरीज विचारली तर प्रत्येक अंकाची बेरीज करून घ्यायची, आणि स्थानिक किंमतींची बेरीज विचारली सगळ्या अंकांची तर तीच संख्या येते. याच्यात अजून एक फसवणारा प्रश्न कसा राहतो की कोणत्या पण 2 अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज तुम्हाला विचारते, म्हणजे शतक स्थानचा अंक आणि एकक स्थानचा अंक यांची बेरीज किती. तर मग आपल्या तिथं फसायचं नाही. शतक स्थानचा किती आहे? 6, एकक स्थानचा किती? 8. 608 बेरीज करत बसू नका, असे 8 ने हा 0 6, सरळ 600 आणि 8 म्हणजे 608. अशा पद्धतीने सुद्धा ते फसवण्याचं गणित राहू शकतं बरोबर. आता तिसरं गणित बघा. 7 शतक, 1 दशक, 4000, 5 दशहजार या संख्येचे विस्तारित रूप कोणते? आता इथं बघा गंमत कशी आहे. शतक, दशक, हजार आणि दशहजार, इथं एककचा ठिकाणाच नाही, एककच दिलेला नाहीये. मग याचा अर्थ एककाच्या जागेवर काय असतो? 0, कारण की संख्या कशी तयार होणार? जो मोठा अंक असतो ना तेवढ्या अंकी संख्या असते. आता ही 10,000 पर्यंतची संख्या आहे, 5 दशहजार म्हणजे ही 5 अंकी संख्या असणार, कारण आपलं ठरलेलं आहे बघा, एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार किती अंक येतात? 1 2 3 4 5, म्हणजे ही 5 अंकी संख्या येणार. मग बघू आपण, 5 दशहजार, 5वरती एक, हे बघा 2 3 4 दशहजार करायचे आहेत ना आपल्याला, एकक, दशक, शतक, हजार आणि हा 0 ठेवला की 10,000, हे झालं 5 दशहजार अधिक 4000. असं नाही कळलं तर सरळ इथं जसं दिलंय तसं बघून घ्या. 7 शतक म्हणजे किती? शतक म्हणजे 2 शून्य, एक दशक, दशकावर 1 शून्य असतो, अधिक 4000, हजारावर किती शून्य असतात बघा? 1 2 3, एकक, दशक, शतक आणि हजार, 4000 अधिक हा 5 लिहिला, आणि दशहजारावर किती शून्य असतात? 4 बघा, एकक, दशक, शतक, हजार आणि हा दशहजार, हे झाले 50,000. हे झालं याचं विस्तारित रूप. आता तुम्ही म्हणाल सर हा क्रम इकडं तिकडे काही फरक पडत नाही, फक्त हे संख्या बरोबर पाहिजे. म्हणजे हा 50,000 बरोबर पाहिजे 5,000चा, हा आधी लिहिला आणि हा शेवटी लिहिला, हा मध्ये लिहिला, काही फरक पडत नाही, फक्त आपल्या स्थानिक किमती बरोबर पाहिजे. मग हे बरोबर शोधायचं पर्यायामध्ये आणि ते आपण उत्तर लिहिणार. ठीक आहे. आता हा प्रश्न बघा, हा महत्वाचा आणि एकदम सोपा प्रश्न आहे. जर आपल्याला कॉन्सेप्ट कळली नाही तर फार कठीण वाटतो, पण बघताच नजरेत भरणारा प्रश्न आहे. इथं बघा 91,007 आणि 2 स्टार दिलेले आहेत. यामध्ये स्टारच्या जागी समान अंक असून, म्हणजे इथे आहे ना सारखाच अंक एक कोणताही माहित नाही असून त्यांची वजाबाकी 63 आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? हे बघून तुम्ही विचार करत बसणार काय करायचं काय करायचं, काही करायचं नाही. सरळ जी वजाबाकी जेवढी दिलेली असते किंवा फरक दिलेला असतो, काही वेळेस फरक म्हणतात वजाबाकीला, त्यांचा फरक असं दिलेला राहील 63 आहे, तर हा जो फरक दिलेला असतो ना त्याच्यात हा पुढचा जो अंक असतो त्याच्यात 1 मिळवून द्यायचा. 6च्या पुढचा कोणता असतो? 7, हे झालं त्याचं उत्तर. ह्या स्टारच्या जागी कोणता अंक असणार? 7. आता तुम्ही म्हणाल सर हे कसं? जर तुम्हाला पर्याय दिलेले राहतील बघा, पर्याय राहील, पहिला 5 राहील, दुसरा 6 राहील, तिसरा 7 राहील आणि चौथा 8 राहील. मग तुम्ही प्रत्येक वेळेला एक एक अंक टाकून इथं जर वजाबाकी करत बसले, इथं 5 5 टाकला, 55 मधून 5 गेले 50 बरोबर ना. नंतर हा 6 6 टाकला तर 60 मधून 6 गेले ते येणार 54. मग अशा प्रकारचा हा येत जाईल. पण मग प्रत्येक वेळा जर तुम्ही असं करत बसलं तर वेळ जाईल, म्हणून तुम्हाला ही ट्रिक सांगितली मी. जी आपल्याला वजाबाकी दिलेली असते तिच्या पहिला जो अंक असतो त्याच्यात 1 मिळवायचा, तेच उत्तर राहतं. 6च्या पुढचा अंक 7, 6 मध्ये 1 मिळवला 7, तर याचं उत्तर येणार 7. जर आपण बघितलं इथं 7 टाकून बघितला बघा,
70 वजा 7 जर केला तर याचं उत्तर किती येतं? 63 येतं. बरोबर, 63 आणि तेच दिलेलं आहे. अशा पद्धतीने हे गणित सोडवायचे. अजूनही जर कळलं नसेल, असे अजून उदाहरणं घ्यावे असं तुम्हाला वाटत असेल तर तशी कमेंट करा. अजून आपण अशी उदाहरणं घेऊ फसवणारे आणि मग तुम्हाला याच्यातील मार्क 100% मिळतील म्हणजे मिळतील. याच्यावरच्या चाचण्या आपण हळूहळू ग्रुपवर टाकणारच आहे. प्रत्येक चाचणीमध्ये याच्याशी संबंधित प्रश्न टाकत असतो आपण असेच करणार आहे. शेवटचे जरी आपण चाचणी घेणार परीक्षेच्या सुरुवातीच्या काळामधली आता, तेव्हा सुद्धा या घटकावरच्या आधारित प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये समाविष्ट राहतील. म्हणजे विसरणार नाही आणि प्रॅक्टिसमध्ये राहणार. ओके, बाय बाय.